हॅलो फ्रेंड्स, आज आपण ग्रामर क्वेश्चनबद्दल माहिती घेणार आहोत. 7 ते 10च्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती इम्पॉर्टंट आहे. चला तर मग पाहूया ग्रामर क्वेश्चन्स. 9वी आणि 10वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये 2 सीन पॅसेजेस असतात. त्यांना आपण टेक्स्चुअल पॅसेज असे म्हणतो. यामध्ये A4 आणि B4 हे क्वेश्चन्स ग्रामर रिलेटेड असतात आणि हे 2-2 मार्क्ससाठी विचारलेले असतात. म्हणजेच दोन पॅसेजचे झाले 4 मार्क्स आणि 9वी आणि 10वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये एक अनसीन पॅसेज पण असतं बरं का. त्याला आपण नॉन टेक्स्चुअल पॅसेज असं म्हणतो. या प्रश्नात A4 प्रश्न ग्रामरवर आधारित असतो. त्याला 2 मार्क्स असतात. म्हणजेच 2 + 2 2 + 2 म्हणजे सीन पॅसेजचे 4 मार्क्स आणि 2 अनसीन पॅसेजचे असे ग्रामर क्वेश्चन 6 मार्क्सचे असतात. तर टोटल 6 मार्क्स आपल्याला ग्रामर क्वेश्चनचे इथे विचारले जातात. मित्रांनो, ग्रामर क्वेश्चनमध्ये डिफरंट टाईपचे क्वेश्चन असतात. म्हणजेच प्रश्नांची विविधता भरपूर पाहायला आपल्याला मिळते. त्यामुळे प्रत्येक प्रश्न व्यवस्थितपणे वाचून समजून घेणे अत्यंत आवश्यक असते. या प्रश्नांची उत्तरे पॅसेजमध्ये नसतात, ती आपल्याला आपल्या मनाने लिहावी लागतात. यासाठी इंग्लिश वर्कशॉप, लँग्वेज स्टडी या ॲक्टिव्हिटीजला आपल्याला चांगला सराव करणे गरजेचे असते. ग्रामर क्वेश्चन्स अंतर्गत येणारे सर्वच प्रकार आपण एकदम बघू शकत नाही, परंतु आज आपण काही निवडक आणि महत्त्वाचे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रकार इथे बघूया. तर पहिला प्रकार आहे नॉट ओन्ली बट ऑल्सो. नॉट ओन्ली बट ऑल्सो म्हणजे हेच नाही तर ते सुद्धा असा याचा अर्थ होतो. या प्रकारामध्ये 2 वाक्ये दिलेली जातात. दोन्ही वाक्याचा अर्धा भाग वेगळा असतो. जो सारखा भाग आहे तो एकदाच घ्यावा आणि पहिल्या वेगळ्या भागाच्या आधी नॉट ओन्ली घ्यावे. नंतर पहिला वेगळा भाग घ्यावा, त्यानंतर बट ऑल्सो घेऊन दुसरा वेगळा भाग लिहून फुल स्टॉप द्यावा. याला 1 मार्क्स असतो. म्हणजे नॉट ओन्ली बट ऑल्सो ही जी ॲक्टिव्हिटी आहे याच्यासाठी आपल्याला 1 गुण दिलेला असतो. दुसरा प्रकार आहे टेन्स. टेन्स म्हणजे काळ. या प्रकारच्या प्रश्नात सिम्पल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या प्रकारातील प्रेझेंट, पास्ट किंवा फ्युचर टेन्समधील कोणतेही वाक्य देऊन त्याचा काळ ओळखा किंवा काळ बदला किंवा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडा अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. याला 1 मार्क्स असतो. म्हणजे जी ही सेकंड ॲक्टिव्हिटी आहे टेन्स, याला पण आपल्याला 1 मार्क्स असतो. तिसरा प्रकार आहे इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह वाक्यामध्ये मुख्य क्रियापदानंतर लगेचच टू लावलेले दुसरे मुख्य क्रियापद आले असेल तर त्या टू लावलेल्या मुख्य क्रियापदाला इन्फिनिटिव्ह असे म्हणतात. पॅसेजमधील इन्फिनिटिव्ह वाक्य लिहा किंवा दिलेल्या वाक्यातील इन्फिनिटिव्हला अंडरलाईन करा किंवा वाक्यातील इन्फिनिटिव्ह शोधून लिहा अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. या ॲक्टिव्हिटीला 1 मार्क्स आहे. चौथा प्रकार आहे क्वेश्चन टॅग. या प्रकारच्या प्रश्नामध्ये 1 वाक्य दिले जाते. त्या वाक्याला लागू होणारा क्वेश्चन टॅग लिहा असं सांगतात किंवा त्याच्या खाली 3 किंवा 4 पर्याय दिले जातात. त्यापैकी योग्य पर्याय निवडा असंही सांगतात. या ॲक्टिव्हिटीला 1 मार्क्स आहे. नंतर 5वा प्रकार आहे व्हॉइस. या प्रकारच्या प्रश्नामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसमधील किंवा पॅसिव्ह व्हॉइसमधील 1 वाक्य दिले जाते. ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करा म्हणजे चेंज द व्हॉइस अशी सूचना देतात किंवा कधीकधी 3 किंवा 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा असंही सांगतात. कधी पॅसिव्ह व्हॉइसची म्हणजेच उत्तराची सुरुवात करून देतात आणि वाक्य पूर्ण करा असंही सांगतात. म्हणजे बिगिन द सेंटेन्स विथ अशी सूचना देतात.
कधी पॅसिव्ह वॉईसचे ॲक्टिव्ह वॉईसमध्ये रूपांतर करा असंही सांगतात. या ॲक्टिव्हिटीला सुद्धा 1 मार्क्स आहे. 6वा प्रकार आहे फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. सूचना खूप मोठी आहे पण प्रश्न खूप सोपा आहे. या प्रकारच्या प्रश्नामध्ये एक वाक्य दिले जाते. त्या वाक्यातील काही भागाला अंडरलाईन केलेले असते. अंडरलाईन पार्ट म्हणजे अंडरलाईन केलेला भाग उत्तर असते असा WH क्वेश्चन तयार करा असे सांगतात. त्याप्रमाणे आपण व्हॉट, व्हेन, वेअर, वाय, हू, हाऊ इत्यादीपैकी योग्य असणारा WH वर्डने प्रश्न तयार करावा. यासाठी सुद्धा आपल्याला 1 मार्क्स असतो. नंतर 7वा प्रकार म्हणजे 7वी ॲक्टिव्हिटी आहे चूज द करेक्ट आर्टिकल ए, ॲन ऑर द. दिलेल्या वाक्यात ए, ॲन किंवा द यापैकी योग्य आर्टिकल लिहिणे आवश्यक आहे. आर्टिकल हे 2 प्रकारचे असतात. त्यातला पहिला प्रकार आहे इनडिफिनाईट आर्टिकल. ते आहे ए, अँड, ॲन. आणि दुसरा प्रकार आहे डेफिनेट आर्टिकल. ते आहे द. आर्टिकल वापरण्यासाठीचे काही नियम आहेत. आपल्याला हे नियम माहीत असणं आवश्यक आहे. आर्टिकलवर याआधी मी एक व्हिडिओ दिलेला आहे. त्यामध्ये आर्टिकलबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि नियमसुद्धा दिलेले आहे. या ॲक्टिव्हिटीला सुद्धा 1 मार्क्स आपल्याला असतो. 8वा प्रकार आहे डिग्री. या प्रकारामध्ये पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री यांच्यापैकी एक वाक्य दिले जाते. सुपरलेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करा किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीचे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करा असं सांगतात. किंवा 3 किंवा 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा असंही सांगतात. दिलेल्या वाक्यातील डिग्रीचा प्रकार ओळखा असं देखील सांगतात. यासाठी सुद्धा 1 मार्क्स आहे. आता 9वा प्रकार आहे मेक इट एक्सक्लॅमेटरी. म्हणजे या प्रकारामध्ये एक वाक्य दिले जाते. या वाक्याचे उद्गारवाचक वाक्य किंवा एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स बनवा असं सांगतात. वाक्य काळजीपूर्वक वाचून व्हॉट किंवा हाऊने वाक्याची सुरुवात करून वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्या. या ॲक्टिव्हिटीला 1 मार्क्स आहे. 10वा प्रकार किंवा 10वी ॲक्टिव्हिटी आहे आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. या प्रकारामध्ये एक वाक्य दिले जाते. तुम्हाला त्या वाक्याचा प्रकार ओळखून आन्सर शीटमध्ये लिहायचा असतो. त्यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. ही काही इम्पॉर्टंट वाक्याचे प्रकार आहे. यांची व्यवस्थित माहिती करून घ्या आणि दिलेल्या वाक्याचा प्रकार लिहा. या ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा 1 मार्क्स आहे. 11वा प्रकार आहे यूज मॉडेल ऑक्झिलरी. या प्रकारामध्ये एक वाक्य दिलेले असते. या वाक्यात आपल्याला सूचनेप्रमाणे एक मॉडेल ऑक्झिलरी वापरायचे असते. ऑक्झिलरीचा अर्थ होतो हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे. यामध्ये टू बीचे रूपे, टू हॅवची रूपे, डू, डज, डीड यांना प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणतात. तर कॅन, कुड, विल, वूड, शॉल, शूड, मे, मस्ट, माईट, ऑट टू, नीड टू, डेअर टू या सगळ्या क्रियापदांना मॉडेल ऑक्झिलरीज असे म्हणतात. प्रत्येक मॉडेल ऑक्झिलरी कोठे आणि कधी वापरावे यासंबंधी काही नियम आहेत. त्याची माहिती आपल्याला करून घ्यावी लागेल आणि योग्य त्या ठिकाणी योग्य ते मॉडेल ऑक्झिलरी वापरून आपल्याला वाक्य लिहावं लागेल. यासाठी सुद्धा 1 मार्क्स आपल्याला असतो. नंतर 12वी ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे 12वा प्रकार आहे इनडायरेक्ट स्पीच. या प्रकारामध्ये एक डायरेक्ट स्पीचमधील वाक्य दिले जाते. त्या वाक्याचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करा असं सांगतात. कधी 3 किंवा 4 पर्याय दिले असतात. त्यापैकी योग्य पर्याय निवडून उत्तर लिहायला सांगतात.
या ॲक्टिव्हिटीला 1 किंवा 2 मार्क्स असतात. 13वा प्रकार आहे येस ऑर नो टाईप क्वेश्चन्स. या प्रकारात एक वाक्य दिले जाते, त्यावर आधारित येस ऑर नो टाईप क्वेश्चन करायचा असतो. यासाठी दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब, ज्याला आपण ऑक्झिलरी असं म्हणतो, मराठीमध्ये त्याला आपण सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो, ते दिले जाते. म्हणजे वाक्यामध्ये जे सहाय्यकारी क्रियापद दिले आहे तेच वापरावे. जर सहाय्यकारी क्रियापद दिले नसेल तर दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापदाच्या काळाप्रमाणे डूची रूपे वापरावीत. वर्तमान काळासाठी डू किंवा डज वापरावे, तर भूतकाळासाठी डीड वापरावे. या ॲक्टिव्हिटीला 1 किंवा 2 मार्क्स आहेत. 14वा प्रकार आहे जॉईन द सेंटेन्स विथ ॲज विल ॲज. या प्रकारामध्ये 2 वाक्ये दिली जातात. दोन्ही वाक्याचा अर्धा भाग जवळपास सारखा असतो, तर अर्धा भाग वेगळा असतो. जो भाग सारखा आहे तो एकदाच घ्यावा आणि नंतर पहिला वेगळा भाग घेऊन त्यानंतर ॲज विल ॲज हे घ्यावे आणि नंतर दुसरा भाग घ्यावा. फॉर एक्झाम्पल, ही प्लेज क्रिकेट अँड दुसरं वाक्य असं ही प्लेज हॉकी. या दोन्ही वाक्यामध्ये ही प्लेज हा सारखा भाग आहे, म्हणून त्याचं उत्तर काय होईल? ही प्लेज क्रिकेट ॲज वेल ॲज हॉकी. जो सारखा भाग आहे तो एकदाच घेऊन वाक्य आपण ॲज वेल ॲजने जॉईन केलेलं आहे. नंतर 15वा प्रकार आहे मेक असर्टिव्ह सेंटेन्स. या प्रकारामध्ये व्हॉट किंवा हाऊ पासून सुरू होणारे एक उद्गारवाचक वाक्य दिले जाते. त्याचे असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायला सांगतात. यासाठी काही नियम आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला हे सहज करता येईल. या ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा 1 मार्क्स आहे. 16वा प्रकार आहे यूज ॲबल टू. यामध्ये एक वाक्य दिले जाते, ते वाचून आपण ॲबल टू वापरावे. जर वाक्यात कॅन आले असेल तर कर्त्यानंतर ॲम, इज किंवा आर यापैकी योग्य सहाय्यकारी क्रियापद घेऊन ॲबल टू घेऊन वाक्य पूर्ण करावे. जर दिलेल्या वाक्यात कुड आले असेल तर तुम्ही कर्त्यानंतर वॉज किंवा वेअर यापैकी एक योग्य सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्यानंतर ॲबल टू घेऊन वाक्य पूर्ण करावे. ॲबल टू नंतर येणारे मुख्य क्रियापद हे मूळ रूपात म्हणजे वर्तमान काळात लिहावे. या ॲक्टिव्हिटीला सुद्धा 1 मार्क्स आहे. 17वा प्रकार आहे अनएबल टू. यामध्ये एक वाक्य दिले जाते, ते वाचून आपण अनएबल टू वापरावे. वाक्यामध्ये जर कॅन नॉट आले असेल तर तुम्ही कर्त्यानंतर ॲम किंवा इज किंवा आर यापैकी योग्य सहाय्यकारी क्रियापद वापरून नंतर अनएबल टू वापरून वाक्य पूर्ण करावे. तसेच दिलेल्या वाक्यात कुड नॉट आले असेल तर तुम्ही कर्त्यानंतर वॉज किंवा वेअर घेऊन त्यानंतर अनएबल टू घ्यावे व वाक्य पूर्ण करावे. अनएबल टू नंतर येणारे मुख्य क्रियापद मूळ रूपात म्हणजे वर्तमान काळात लिहावे. यासाठी सुद्धा 1 मार्क्स आहे. 18वा प्रकार आहे यूज वूड किंवा यूज टू. या प्रकारामध्ये एक वाक्य दिलेले असते, यामध्ये वूड किंवा यूज टू लिहिलेले असते. वूड आणि यूज टू याचा उपयोग हॅबिच्युअल पास्ट किंवा भूतकाळातील नित्याच्या सवयी दाखवण्यासाठी होतो. जर वाक्यात वूड असते तर ते काढून त्या जागी यूज टू घ्यावे आणि जर वाक्यात यूज टू आले असेल तर ते काढून त्या जागी वूड घ्यावे. यूज टू आणि वूड नंतर येणारे मुख्य क्रियापद मूळ रूपात किंवा वर्तमान काळात लिहावे. या ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा 1 मार्क्स आहे. आता शेवटचे म्हणजे अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. या ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा या प्रकारामध्ये आपल्याला एक वाक्य दिले जाते. या वाक्यात एक प्रधान वाक्य असते, त्याला आपण प्रिन्सिपल क्लॉज असे म्हणतो किंवा त्याला मेन क्लॉज असेही म्हणतात किंवा त्यालाच इंडिपेंडेंट क्लॉज असंही म्हणतात. तर दुसरं वाक्य गौण वाक्य म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज असते, त्याला आपण डिपेंडेंट क्लॉज असेही म्हणतो.
या गौण वाक्याला तुम्ही अंडरलाईन करायचे असते. यासाठी सुद्धा 1 मार्क्स असतो. या सर्व ॲक्टिव्हिटीबद्दल आपण थोडी माहिती इथे घेतलेली आहे. प्रत्येक टॉपिकवर स्वतंत्र व्हिडिओ लवकरच तुमच्या समोर येतील विथ डिटेल एक्सप्लेनेशन. ही माहिती आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.